नमस्कार. स्वागत आहे गोष्ट फुलीमध्ये, जिथे शब्दांचं जग उलगडतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी. सिरीज ग्रंथ वाचन. श्रीमद दासबोध. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला. स्तवन नाम. समास सहावा. श्रोते स्तवन नाम. श्रीराम समर्थ. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न, सत्यवादी, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चय पुरुष, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर, बैसले जैसे, की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी, परमशोभा, हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु, जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये, जे अखंड सावधान, जयास त्रिकाळांचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान, आत्मज्ञानी, ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, परमार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या, जे जे काही आठवावे, ते ते तयांस पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुनी, परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलते निशंक, भाग्यपुरुष काय एक, सेवित नाही, सदा सेविती दिव्यांने, पालटा कारणे आवेट अन्ने, तैसीच माझी वचने पराकृते, आपुले शक्ती नसार, भावे पुजावा परमेश्वर, परंतु पुंजू नये हा विचार, कोठेची नाही, तैसा मी एक वाद दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ, करू पाहे, व्युत्पत्ती नाही कळा नाही, चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वागिवळास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश, म्हणून या, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो, समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी, तुम्हा संतांचा सलगी, म्हणून करीतो, व्याघ्रसिंह भयानक, देखोनी भयाचकित लोक, परी त्यांची पिली निशंक, तयान पुढे खेळते, तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलेच की, आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे, हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन, माय बाप विश्वाचे, माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास सहावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला. स्तवन नाम. समास सातवा. कवेश्वर स्तवन नाम. श्रीराम समर्थ.
आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर. ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. की हे सरस्वतींचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन. नाना शब्दांचे भुवन येथार्थ होय. की हे पुरुषार्थांचे वैभव, की हे जगदेश्वरांचे महत्त्व. नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर. नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. अध्यात्मग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी. नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षांचे मुख्य पडी भरू. नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले. की हा परलोकींचा निज स्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू. नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला. की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणाची ओळखन. माया विलक्षणांचे लक्षण ते हे कवी. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ. ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन. कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो. कवी धार्मिकाचा विनयो विनय करते. कवी वैराग्यांचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण. नाना स्वधर्मरक्षण ते हे कवी. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती. कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ. नाना कार्यसिद्धी केवळ, कवी चेनी प्रसादे. आधी कवीचा वागिवळास, तरी मग श्रवणी तुंबळे रस. कवी चेनी मती प्रकाश, कवित्वास होय. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंताची सत्ता. कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद. कवी गद्यपद्ये भेदाभेद पदत्रास करते. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार. सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण. नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते. नाना शास्त्रांचे सामर्थ्य करते, कवी वाखाणिती. नसता कवीचा व्यापार, तरी कैंचा असता जगोद्धार. म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विन तो नाही. कवीपासून सर्वही सर्वज्ञता. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक. तयांपासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली. तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार. आता आहेत पुढे होणार, नमन त्यांसी. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती. वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखी. परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादने. सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले. नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. की हे विवेकनिधींची भांडारे, प्रकट झाली मनुष्याकारे. नाना वस्तूचेनी विचारे कोंदाटले हे.
की हे आदिशक्तींचे ठेवणे, नाना पदार्थास आणिवणे, लाभले पूर्वसंचिताच्या गुणे, विश्वजनासी. की हे सुखांची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार, साष्टांग भावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास 8वा सभा स्तवन नाम. श्रीराम समर्थ. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वयं जगदीश उभा, तिष्ठतु भरे. श्लोक. नाहं वसामि वैकुंठे, योगिना हृदये रवे, मभक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतु नारदा. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नामघोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर परमेश्वरांचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद मथन जेथे, नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती, वागी वळांसे. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रसाळ गायक निष्ठावंत, कर्मशील आचारशील, दानशील धर्मशील, शुचिस्मंत पुण्यशील, अंतरशुद्ध कृपाळू, योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी, दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर, पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारिखे, सिद्ध साधू आणि साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान, विमळ करते, योगी व्युत्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की, ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी, तत्वज्ञानी पिंडज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन, पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी, महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते, भूत भविष्य वर्तमान जयांस त्रिकाळांचे ज्ञान, बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी, शांती क्षमा दयाशीळ, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध ज्ञानशील, ईश्वरी पुरुष, ऐसे जे का सभा नायका, जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा, जेथे श्रवणाचा उपाय,
आणि परमार्थ समुदाये, तेथे जनासी तरणोपाये सहजची होय. उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागळी, नित्य सुखाची नवाळी जेथे वसे. विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणांची सत्पात्रे, भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे. प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासाधिक, वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रिया अधिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी. ऐसे परमेश्वराचे जन त्यांसी माझे अभिवंदन, जयाचेनी समाधान अकस्मात बाणे. ऐसी ये सभेचा गजर तैसे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुतांग्रंथी महंत बोलिले. कल्लो कीर्तन वरिष्ठ जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम. समास 9वा. परमार्थ स्तवन नाम. श्रीराम समर्थ. आता स्तवू हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ. नांतरी समर्थांमध्ये समर्थ योग हा, आहे तरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम. का जयांचे चुकले वर्म, सत्समागमागमकडे. नाना साधनाचे उधार, हा रोकड ब्रह्मसाक्षात्कार. वेदशास्त्रींचे सार, ते अनुभवास ये. आहे तरी चहूकडे, आहे तरी चहूकडे, परी अनुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे, पाहता दिसेना. आकाश मार्गी गुप्त पंथ, जाणती योगिये समर्थ. इतरांस हा गुह्यार्थ, सहसा न कळे. साराचेही निजसार, अखंड अक्षय अपार. नेऊ न सक्ती तस्कर, काही केल्या. तयास नाही राजभये, अथवा नाही अग्निभये. अथवा स्वापद भये, बोलोंच नये. परब्रह्म ते हालवेना, अथवा ठावही चुकेना. काळांतरी चळेना, जेथीचा तेथे. ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेने. अथवा नव्हे अधिक ऊने, बहुतांकाळे. अथवा ते घसवटेना, अथवा अदृश्य होयेना. ना तरी पाहता दिसेना, गुरु अंजने विन. मागा योगिये समर्थ, त्यांचाही निजस्वार्थ. यासी बोली जे परमार्थ, परमगुह्य म्हणोनी. जेही शोधून पाहिला, त्यासी अर्थ सापडला. येरा असोनी अलभ्य झाला, जन्मोजन्मी. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्ममृत्यूची. आणि पदवी सायुज्यतेची, सन्निधची लाभे. माया विवेके मावळे, सारासार विचार कळे. परमब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड, तुच्छ वाटे. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापनिका. शुद्ध आत्मा विवेका, अंतरी आला. ब्रह्म स्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी, कुहीट झाली. ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ.
आता या समर्थास समर्थ किती म्हणोनी म्हणावे. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांशी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी. परमार्थ सकळांस विसावा सिद्ध साधू महानुभावा. सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करुणी. परमार्थ जन्मांचे सार्थक परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. परमार्थ तापसांशी थार परमार्थ साधकांशी आधार. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. जेने परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला कुलक्ष या कारणे. असो भगवत प्राप्ती विन करी संसाराचा सीन. त्या मूर्खांचे मुखावलोकन करूच नये. भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे. पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुणी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवनाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास 10वा. नरदेह स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते. या नरदेहाचेनी लागवेंगे एक लागले भक्ती संगे. एकी परम वितरागे गिरिकंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटने एक करीती पुरच्चरणे. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले. एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी हटनिग्रह केला देह अत्यंत पिडिला. एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओळंगती. एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले वायुस्वरूपी. एक एकची बहुधा होती एक देखतची निघोनी जाती. एक बैसले असंताची भ्रमती नाना स्थानी समृद्धी. एक भयानकावरी बैसती एक अचेतने चालिविती. एक प्रेते उठविती तपोबळे करुनी. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनाचा. ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयांस ओळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले. एक मनोसिद्ध एक वाचासिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले. एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी. एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले. एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिली. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणोनी वर्णावा. या नरदेहाचे आधारे
नाना साधना चेनी द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. नरदेही येऊन सकळ, उदरागती पावले केवळ. येथे संशयांचे मूळ खंडोन गेले. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणोनी नरदेहींच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधू समाधानी. भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी. तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षडदर्शनी तापसी, नरदेहीच झाले. म्हणोनी नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचेनी चुके आरिष्ट, एम यातनेचे. नरदेह हा स्वाधीन, सहसा नवे पराधीन. परंतु हा परोपकारी झिजवून, कीर्ती रूपे उरवावा. अश्व वृषभ गाई म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यांसी, कोणी तरी धरील. तैसा नवे नरदेहो, इच्छा जाव अथवा राहो. परी यास कोणी पाहो, बंधन करू सकेना. नरदेह पांगुळ असता, तरी तो कार्यास न येता. अथवा थोंटा जरी असता, तरी परोपकारास नये. नरदेह अंध असिला, तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधीर जरी असेला, तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका, तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका, तरी तो निकारण. नरदेह असिला मूर्ख, अथवा फेंपऱ्या संबंधांचे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी. इतुके हे नसता वेगम, नरदेह आणि सकळ सांग. तेने धरावा परमार्थ मार्ग, लाग वेगे. सांग नरदेह जोडले, आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी. मृत्तिका खानोन घर केले, ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी. मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे. मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे. मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी. भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर. आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये. मांजरे म्हणती आमुचे घर, स्वाने म्हणती आमुचे घर. मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर. पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चयेसी. ढेंकून म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर. घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेले म्हणती आमुचे घर. सोट म्हणती आमुचे घर, आणि कोंबी. बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर. घरींची म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर. ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेसी. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर. आग्न म्हणे आमुचे घर, भस्म करू. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे. शेवट जड झाले ओझे, टाकीला देश.
अवघी घरे भंगली, गावांची पंढरी पडिली. मग ते गृही राहिली आरण्य स्वापदे. किडा मुंगी वाळवी मूषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक. हे प्राणी बापुडे मूर्ख, निघून गेले. ऐसी ग्रहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती. जन्म 2 दिसांची वस्ती, कोठे तरी करावी. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले. प्राणियांच्या माथा घर केले, उवा मस्तकी भक्षिती. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती. पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणियांच्या. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांशी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती. गोचिंड अशुद्ध सेविती, चामवा मासांत घुसती. पिसोळे चावून पळती, अकस्मात. भोंगे गांधले चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती. विंचू सर्पदंश करीती, कानटे फुरसी. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले. काते लांडगीच भक्षिले, बळात्कारे. मूषके मांजरे दंश करीती, श्वाने अश्वे लोले तोडिती. रिसे मरकटे मारिती, कासावीस करुनी. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती. वृषभ टोचून मारिती, अकस्मात. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती. असो या देहाची स्थिती, ऐसी असे. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे. परंतु खाजे जीवांचे, तापत्रे बोलिले. देह परमार्थी लाविले, तरीच यांचे सार्थक झाले. नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना अघाते मृत्युपंथे. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणीती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. आजचा समास आवडला ना, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या.